नमस्कार मंडळी. तर तुम्ही हे कधी पाहिले आहे का? आणि जर नसेल पाहिलं तर तुम्ही लंडनवरनं आला असाल, ते गावातच भेटतं. चला तर मग आता पालीला निरोप द्यायची वेळ आली आहे. खंडेरायांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो साताऱ्याला. मंदिरात थांबायची तर खूप इच्छा होती, पण कामाची पण गडबड होती, म्हणून पटकन निघालो. कारण आज पेंटिंगच्या कामाला नाईट मारायची होती. घरी दिवस अख्खा कसा गेला समजलंच नाही. आता खूप लेट झालं होतं, म्हणून 80त पास घालून जी गाडी पळवली, काय बोलायलाच नको. माझ्या भावाला मुलगी झाली होती. जवळजवळ 1 वर्ष झालं मी बघायला गेली नव्हती. म्हणून आज गेली, मग तिच्यासाठी थोडंसं खाऊन नेलं आणि मस्त तिचा लाड केला. वहिनी साहेबांनी मस्त जेवणाचा बेत केला होता. जेवण वगैरे करून परत गेलो पेंटिंगच्या कामाला. 11 वाजता आम्ही काम चालू केलं. आमचं काम जवळजवळ 2:30 पावणे 3 वाजता उरकलं. मग तिथून आम्ही साताऱ्याच्या स्टँडला गेलो. अक्षरशः सगळी स्टँडवरती झोपली होती. आता जर बस नाही भेटली तर आम्हाला वाटलं तर आम्हाला पण इथंच झोपायला लागतंय वाटतं. दिवसभर गावात धिंगाणा घातलेला, जाम झोप आलेली. मग लगेच 5 ते 10 मिनिटातच गाडी भेटली. डायरेक्ट पुणे स्टेशन. गाड्या पण पटपट भेटायला ना नशीब लागतं. तिथून पुणे स्टेशनला 5:30 वाजता उतरलो. तिथून पटकन लगेच रिक्षा भेटली. घराकडे गेलो, मस्त पोहेचा बेत केला. पोहे खाल्लं आणि एक मस्त कडक झोप काढली.